नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे सोमवार दिनांक 6 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता कशी असणार आहे त्याचा आढावा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे की नाही, पेरण्या झाल्या आहेत की नाही ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे 6 जुलै 2026। मित्रांनो, आपण जसे की स्क्रीनवरती बघू शकता, नाशिक, इगतपुरी या ठिकाणी पालघर या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये कोकणपट्टीच्या मित्रांनो आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस आज आपल्याला दुपारनंतर किंवा आज सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो रेड अलर्ट पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, अहिल्यानगर व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्या अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस हा पाहायला मिळतोय। कडा, आष्टी या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। पाटोदा या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे मित्रांनो। तसेच जामखेड, करमाळा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। सोलापूर असेल या ठिकाणी, बारामती, इंदापूर, दौंड, तसेच पुणे व आसपासचा परिसर असेल या ठिकाणी, सातारा, वडूज, विटा, कराड, सांगली, कोल्हापूर, कवठे महांकाळ, जत, आटपाडी या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आज आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील काही भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। आपण स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल, या ठिकाणी जालना असेल, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय मित्रांनो। बीड जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तसे मित्रांनो, लातूर व धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। स्क्रीनवरती बघताय आपण, भूम, परांडा, वाशी, कळंब या ठिकाणी, धाराशिव असेल, तुळजापूर या ठिकाणी, लातूर या भागामध्ये या तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। माजलगाव, परळी, सेलू या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। मित्रांनो, आज विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी पाहायला मिळतोय। नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी उर्वरित जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु कालच्या तुलनेमध्ये असेल किंवा राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये किंवा या ठिकाणी समुद्र किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील येलो अलर्ट आहे। मराठवाड्यामध्ये मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, तर विदर्भामध्ये पावसाचा जोर हा कमी आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।